दोन पर्याय आहेत. मी खडकवासला विधानसभा सुद्धा करू शकतो आणि हडपसर सुद्धा करू शकतो. दोन्ही पर्याय आहेत माझ्यासमोर. सकाळी संजय राऊत हे बोलले तेच घडलं. पुणे शहरातील चर्चेतील व्यक्तिमत्व वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात दाखल होणार आहेत. कधी काळी राज ठाकरे यांच्यासोबत अनेक वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत रमणारे वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेतून बाहेर पडत वेगळी वाट निवडली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु अखेर ते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये दाखल झाले. वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले. त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. आता वंचित मधून बाहेर पडून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत. साठी आज त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वसंत मोरे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रथम दुजोरा दिला होता. त्याचप्रमाणे वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पुढील राजकीय भूमिका त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितली. वसंत मोरे ठाकरे गटाकडून खडकवासला हडपसर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या सोबत होते. परंतु पुणे शहरातील मनसेच्या राजकारणास कंटाळून त्यांनी मनसे सोडल्याचं म्हटलं होतं. पक्षातील काही जणांनी राज ठाकरेंना चुकीची माहिती दिल्याचं वक्तव्य वसंत मोरे यांनी पक्ष सोडताना केलं होतं. आता ते उद्धव ठाकरे यांच्या साथीला गेले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाऊ भाऊ असले तरी राजकारणात कट्टर विरोधक आहेत. यामुळे वसंत मोरे यांचा शिवसेना प्रवेश राज ठाकरे यांना झोमणार असणार आहे. मातोश्री या ठिकाणी मी माझ्या समर्थकांचं प्रवेशासाठी येणार आहे. बरं, विधानसभेच्या दृष्टीने ही तयारी आहे का तुमची? पुण्यामध्ये तुम्ही विधानसभेला उभा राहणार आहात का? मशालीचं चिन्ह घेऊन? मी आता पक्षप्रवेश तर केलेला आहे. बाकीच्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ते साहेब ठरवतील. पण मी परत एकदा स्वगृही परतलेलो आहे. म्हणजे तुम्ही आता ऑफिशियली वंचितची साथ सोडली आहे? हा, आता मी शिवसेना अध्यक्षांची भेटच घेतली आहे, साहेबांची भेट घेतली आहे आणि 9 तारखेला मी प्रवेश करतो. वंचित बाबत काय नाराजी होती? वंचित सोडण्यामागचं कारण? नाही, वंचित सोडण्यामागचं कारण असं तर ते निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु मी वंचितमध्ये गेलो होतो. वंचित मतदारांनी मला स्वीकारलं नाही. त्यामुळं मला असं वाटतं की त्यामुळं मी बाळासाहेबांसोबत बोललो सुद्धा होतो की जो मताचा टक्का होता पुण्यामध्ये की तो जो हवा होता तो झाला नाही. त्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश करतो. राज ठाकरेंना सोडून. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.